रिसिव्ड पॉवर म्हणजे टोटल मॅक्झिमम डिमांड असेल, टोटल रिसिव्ड पॉवर असेल, ह्या सगळ्यांचा मिनिंग एकच आहे. किती आहे व्हॅल्यू? दॅट इज द 150 मेगावॅट इज देअर. ओके, सगळ्यांना स्क्रीन शेअर झालेली दिसत आहे का? प्रॉब्लेम दिसत आहे का तो? अ पॉवर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 200 मेगावॅट युनिट्स. 200 मेगावॅटचे युनिट्स आहेत. Input cost data are represented by the equations. These are the two equations we have to given there. And if the total received power, that is the 150 megawatt, then determine the load division between units. Means you have to calculate load division between the units म्हणल्यानंतर P1 आणि P2 ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो यू गॉट 5 minutes टू सॉल्व दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके, सेम प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहेत. यू हॅव टू सॉल्व दॅट वन अँड टेल मी द आन्सर. लेक्चर हे कंप्लीट अटेंड करा. ओके, सुरुवातीचे 5-10 मिनिट तुम्ही कंटिन्यू करत असताल आणि इन बिटवीन जर समजा लेफ्ट होत असताल आणि डायरेक्ट शेवटी अटेंडन्स लिंकच्या वेळी जर येत असताल तर ती अटेंडन्स पर्सेंटेज मध्ये कन्सिडर केली जाईल तुमची अटेंडन्स त्या पर्टिक्युलर लेक्चरची. ओके, काल मी जी अटेंडन्स शेअर केलेली आहे त्यामध्ये तुमचं पर्सेंटेज दिलेलं आहे. दॅट इज द पर्सेंटेज विच आर प्रेझेंट इन युअर लेक्चर. तुमच्या पर्टिक्युलर ओव्हरऑल लेक्चर मध्ये किती पर्सेंट, किती टाइम साठी तुम्ही पर्टिक्युलर प्रेझेंट आहात हे कॅल्क्युलेट करूनच तुमची अटेंडन्स त्या ठिकाणी तुम्हाला काल पाठवलेली होती. ओके, हा, तर काय आला आन्सर सांगा पटकन आता. P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज तुम्ही कॅल्क्युलेट केलेला असताल. ओके, टेल मी व्हॉट इज द आन्सर इज देअर. Okay, that is the answer, 38.23 and 111.76. Okay, first answer we got there. ओके, एक सिंपल इक्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं होतं. ओके, 38.23 111.76. ज्याने आन्सर जरी पर्टिक्युलर तुम्हाला भेटलं नसेल तर मी फोटो शेअर केलेला आहे तुमच्या ग्रुपवर. एक्झाम मध्ये पर्टिक्युलर त्यांना इझी जाईल. ओके, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. ओके, ज्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करतायत, ज्यांनी आन्सर्स देत आहेत त्यांना डेफिनेटली तिथं फायदा होणार आहे. ओके, एक्झाम मध्ये. नेक्स्ट, आता हे जे इक्वेशन्स, हे जे प्रॉब्लेम आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, मी त्याचा PDF तयार करून मी तुमच्या ग्रुपवर शेअर करेन. ओके, so let's consider now. आता हे जे प्रॉब्लेम होते ते सगळे निग्लेक्टिंग लॉसेस, ट्रान्समिशन लॉसेस आपण निग्लेक्ट केल्यानंतर जे इक्वेशन आलं लॅग्रेंजेस मल्टिप्लायर लॅम्डाचा, दॅट इज द incremental cost of all the incremental cost or power plant 1 and power plant 2 or anything. Okay, that is the derivative of a C1 with respect to P1 is equal to derivative of C2 with respect to P2 up to the nth term is nothing but your Lagrange's multiplier, that is the lambda. हे इक्वेशन होतं. म्हणजे इकॉनॉमिक लोडिंग केल्यानंतर इन्क्रिमेंटल कॉस्ट ही दोन्ही जनरेटिंग युनिट्सची पर्टिक्युलर तुमची इक्वल येत होती. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे दॅट इज द with the transmission losses. When we consider our transmission losses, then what is the formula, what is the value of your Lagrange's multiplier? तुमच्या पर्टिक्युलर लॅम्डाची व्हॅल्यू ही काय येते हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आय विल शेअर द स्क्रीन नाव.
that is the equation, that is the derivation is there. ठिकाणी मी स्क्रीन शेअर केलेली आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे का? टेल मी. ओके, हा बघा काय दिलेलं आहे त्यांनी. ऑप्टिमम जनरेशन अलोकेशन, ओके, इफेक्ट ऑफ ट्रान्समिशन लाईन इन्क्लुडिंग द इफेक्ट ऑफ ट्रान्समिशन लॉसेस. ओके, तुमचे जे पर्टिक्युलर ट्रान्समिशन लॉसेस आहेत त्यांना इन्क्लूड करून तुम्हाला ऑप्टिमम जनरेशनचे इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. म्हणजे किती पर्टिक्युलर अगोदरच्या इक्वेशन मध्ये किंवा अगोदरच्या डेरिव्हेशन मध्ये आपण निग्लेक्टिंग द ट्रान्समिशन लॉसेस म्हणलं होतं. आता ह्या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये इन्क्लूड करून ट्रान्समिशन लॉसेसचा यूज करून जर समजा लॅम्डाचं इक्वेशन काय येतं, लॅग्रेंजेस मल्टिप्लायर लॅम्डाची व्हॅल्यू काय येते ते आपल्याला पर्टिक्युलर ह्या ठिकाणी बघायचं आहे. ओके, लेट्स सी हिअर. काही पर्टिक्युलर टर्म तुम्हाला इंडिकेट करायचे आहेत. वी हॅव टू कन्सिडर हिअर. ओके, डेरिव्हेशन डिराईव्ह करत असताना ह्या टर्म पर्टिक्युलर कन्सिडर करायच्या आहेत. दॅट इज ऑप्टिमम लोड. ओके, आता काही टर्म आपल्याला यूज करायचे आहेत आपल्या डेरिव्हेशन मध्ये, मग त्यांना काय म्हणलं जातं. ओके, लेट वी हॅव टू कन्सिडर हिअर FT is nothing but the total fuel input to the system. FT is denoted by, okay, capital F suffix T is denoted by the total fuel input to the system. F means a fuel is here. F म्हणजे काय तुमचं fuel असेल. T means total fuel. Okay. N means FN. Okay, second term आहे तुमची FN. What is the FN? That is the fuel input to the nth unit. म्हणजे फर्स्ट युनिट असेल, सेकंड युनिट असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, कुठल्या तरी एका युनिटचं पर्टिक्युलर फ्युएल इनपुट. FT इज नथिंग बट द टोटल फ्युएल इनपुट अँड FN इज नथिंग बट द फ्युएल इनपुट ऑफ द nth युनिट. ओके, म्हणजे जे कुठला थर्ड युनिट असेल, फोर्थ युनिट असेल, ज्या पर्टिक्युलर युनिटची कॉस्ट तुम्हाला काढायची आहे, इन्क्रिमेंटल कॉस्ट तुम्हाला काढायची आहे किंवा लॅग्रेंजेस मल्टिप्लायरची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, त्याची पर्टिक्युलर nth युनिट म्हणजे तो युनिट, दॅट इज नथिंग बट फर्स्ट, सेकंड, थर्ड जे काही असेल. ओके, FT आलं लक्षात. FN कन्सिडर केला आपण. नेक्स्ट आहे PD. PD इज नथिंग बट द टोटल लोड डिमांड इज देअर. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल पर्टिक्युलर पॅरामीटरची टोटल डिमांड, दॅट इज नथिंग बट द PD इज देअर. ओके, टोटल पर्टिक्युलर डिमांड म्हणजे आउटपुट कन्सिडर करू आपण याला. PD इज नथिंग बट द आउटपुट, दॅट इज द डिमांड इज देअर. And third, that is PD. Fourth one, that is the PN. Okay, what is the PN? That is the generation of a nth unit. तुम्हाला पर्टिक्युलर बघा लक्षात ठेवा, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू समजा 100 मेगावॅट जनरेट होत असेल, तुमची पर्टिक्युलर डिमांड आहे समजा 150 मेगावॅट आहे. ओके, आणि तुम्ही 100 मेगावॅट तुम्ही पर्टिक्युलर जनरेट करताय, म्हणजे ऑब्व्हियसली त्या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर एक इनपुट साइड असेल आणि एक आउटपुट साइड असेल. ओके, दॅट इज जनरेशन इज हॅव्हिंग अ इनपुट साइड अँड लोड डिमांड इज हॅव्हिंग अ आउटपुट साइड. ओके, हे चार पर्टिक्युलर सफिक्स तुम्हाला लक्षात आले. PD, PN, FN अँड FT अँड PL इज न्यू टर्म इज ऍड इझियर. आपण काय म्हणले, इन्क्लुडिंग द ट्रान्समिशन लॉसेस. इन्क्लुडिंग द ट्रान्समिशन लॉसेस म्हणजे ट्रान्समिशन लॉसेसला कन्सिडर करावं लागेल, म्हणून त्या ठिकाणी आपण एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे, दॅट इज द PL इज देअर. दॅट इज द टोटल सिस्टीम लॉसेस आर देअर. दॅट इज द टोटल सिस्टीम लॉसेस. लक्षात येते, समजतंय जनरल. बर, हे चार पर्टिक्युलर सफिक्स किंवा ह्या ज्या टर्म आहेत त्याला काय म्हणलं जातं आपल्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये, ते समजलं सगळ्यांना? प्लीज टेल मी, एव्हरीबडी गॉट दॅट पर्टिक्युलर 4 or 5 पॅरामीटर्स? Okay, FT is nothing but the, one by one you have to tell me. FT is nothing but, tell me, what is the FT? That is,
टोटल फ्युएल इनपुट करेक्ट आहे. ओके, व्हॉट इज द एफएन? टोटल फ्युएल. ओके, हा एफएन म्हणजे काय? फ्युएल इनपुट टू द nth युनिट. ओके, हा व्हॉट इज द एफएन? हा एफएन सांगा. Fuel input to the nth unit. Okay, PD is nothing but the total load demand. PD is nothing but the total load demand, and PN is nothing but the generation, and PL is nothing but the total system loss is there. PL suffix जसे यूज केलेले आहेत तसा त्याचा पर्टिक्युलर मिनिंग होतो, टोटल सिस्टीम लॉसेस. ओके, आता नेक्स्ट आपण पर्टिक्युलर डेरिव्हेशनला सुरुवात करणार आहोत. ओके, बघा त्यांनी काय सांगितलंय, जर समजा ह्या ठिकाणी ऑप्टिमल लोड डिस्पॅच जर तुम्हाला काढायचा असेल किंवा पर्टिक्युलर प्रॉब्लेम हा तुमचा जो काही सॉल्व्ह करायचा असेल, वी हॅव टू कन्सिडर इन्क्लुडिंग द ट्रान्समिशन लॉसेस इज देअर. वी हॅव टू इंट्रोड्यूस ऑर इन्क्लुडिंग द ट्रान्समिशन लॉसेस. देन this particular optimal load dispatch is given by, that is the minimum FT, means minimum total fuel input is nothing but the summation of fuel input of a nth generation. म्हणजे जर समजा तुम्हाला पर्टिक्युलर फ्युएल इनपुट, तुमचा टोटल फ्युएल इनपुट काढायचा असेल तर जेवढे काही जनरेटिंग स्टेशन्स आहेत 1, 2, 3, 4 जे काही तुमचे कनेक्ट केलेले आहेत तुमच्या सिस्टीम मध्ये, त्या सगळ्यांचं फ्युएल इनपुटची काय करायचंय तुम्हाला? ऍडिशन करायचं, समेशन करायचं. ओके, अंडरस्टँड दिस वन? मीन्स यू हॅव टू कन्सिडर हिअर 100 total cost of generation or total fuel input, that is 100. Then it is having a 10. Okay, it is having a 50 or 30. Okay, or plus 10. म्हणजे काय झालं, जेवढे काही जनरेटिंग युनिट तुमचे कनेक्ट केलेले आहेत तुमच्या सिस्टीम मध्ये, त्याची सगळ्यांची काय करायचंय तुम्हाला? ऍडिशन घ्यायची आहे. ओके, यू हॅव टू टेक अ ऍडिशन, means that is the total fuel input. Understand this term? Okay, ही टर्म समजली? फर्स्ट टर्म. ओके, नेक्स्ट आहे आता. नेक्स्ट, जर समजा फ्युएल इनपुटचं आपण कन्सिडर केलेलं आहे, एक इक्वेशन फ्युएल इनपुटचं असेल तर दुसरं इक्वेशन तुमच्या पॉवरच्या अक्रॉस असेल. ओके, दुसरं इक्वेशन पर्टिक्युलर तुमच्या पॉवरचं असेल, आणि पॉवरचं इक्वेशन डिराइव्ह करत असताना ह्या 3 पर्टिक्युलर गोष्टी किंवा 3 पॅरामीटर आपल्याला कन्सिडर करावे लागतील. ओके, मीन्स वी हॅव टू कन्सिडर हिअर जनरेशन. ओके, जनरेशन इज इक्वल टू, लक्षात घ्या, जनरेशन इज इक्वल टू जेवढी काही डिमांड आहे ती पर्टिक्युलर डिमांड प्लस लॉसेस म्हणजेच तुमचं जनरेशन असेल. ओके, जनरेशन इज नथिंग बट डिमांड प्लस लॉसेस. आउटपुट प्लस लॉसेस इज इक्वल टू इनपुट. Okay, that is the generation. Okay, that is the generation of a nth generating unit or overall total generating units. Okay, is equal to load demand. Demand is nothing but your output plus losses, that is nothing but your transmission losses. Okay, this equation is understand here. बघा, आता ही जी टर्म आहे ती इक्वल टू च्या राईट हँड साइडला आहे. ही जर टर्म मी पर्टिक्युलर ह्या साइडला घेऊन आलो, ओके, तर मला काय भेटेल? दिस इज अ मायनस इज हिअर. हा, पीडी प्लस पीएल मायनस समेशन ऑफ पीएन विथ इज इक्वल टू 0. ही जी टर्म ह्या साइडला पर्टिक्युलर घेऊन आलो तर ही प्लस असलेली टर्म इकडे आल्यानंतर काय होणार आहे? मायनस होणार आहे. सो वी गेट राईट हँड साइडला आपल्याला काय भेटेल? डायरेक्टली 0 भेटेल. ओके, अंडरस्टँड दिस वन अप टू दिस पर्टिक्युलर टर्म. बघा, लक्षात आलं हे? प्लीज टेल मी. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? प्लीज टेल मी.
प्लीज टेल मी. इथपर्यंत समजलं? 0 पर्यंत कन्सिडर समजलं का सगळ्यांना? काय काय केलं आपण ते? बघा आता नेक्स्ट आपल्याला लॅग्रेंजस मल्टिप्लायर लॅम्डाचा यूज करून ऑक्झिलरी फंक्शनचं इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करावं लागतं. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर एफ इज इक्वल टू, आता बघा अगोदरच्या डेरिव्हेशन मध्ये सुद्धा हे इक्वेशन आपण लिहिलेलं होतं बघा. ओके, मग त्या ठिकाणी एफ इज इक्वल टू एफ टी. ओके, एफ टी इज नथिंग बट हिअर दिस पर्टिक्युलर टर्म. ओके, एफ टी प्लस लॅम्डा ऑक्झिलरी फंक्शन आहे. ओके, यू हॅव टू कन्सिडर हिअर होल टर्म. आता ही जी टर्म आहे ती पर्टिक्युलर टर्म तुमची इथं ब्रॅकेटमध्ये येईल. ओके, लक्षात येत आहे? मग एफ इज इक्वल टू टोटल फ्युएल इनपुट. ओके, टोटल फ्युएल इनपुट इज इक्वल टू that is fuel cost and that is the overall power. ओके, म्हणजे ओव्हरऑल जर समजा सिस्टीम तुम्हाला डिझाईन करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन कसं येईल, दॅट इज एफ टी प्लस लॅम्डा आणि हे पर्टिक्युलर टर्म तुमचे येईल कम्प्लीट. ओके, ऍज इट इज मी इथं काय केलं, पुट केलं. मग लॅम्डा मल्टिप्लाय होणार आहे. आता नेक्स्ट टर्म मध्ये बघा, लॅम्डा इज मल्टिप्लाइड विथ दिस पीडी, लॅम्डा इज मल्टिप्लाइड विथ दिस पीएल अँड लॅम्डा इज मल्टिप्लाइड विथ दिस पीएन. Okay, therefore we get a derivative. Okay, differentiating f with respect to pn. Okay, ह्या पर्टिक्युलर इक्वेशन नंबर 1 ला मला काय करायचं आता, डेरिव्हेटिव्ह ड्रॉ करायचा आहे. डिफरन्शिएट विथ, दॅट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह इज देअर. ओके, मग डेरिव्हेटिव्ह जर समजा मी ड्रॉ केला, सो वी हॅव टू कन्सिडर हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रेस्पेक्ट टू पीएन, दॅट इज टर्म फर्स्ट टर्म. लक्षात आली? ह्याला पर्टिक्युलर मी डिफरन्शिएट केलं ह्या टर्मला, तर मला काय भेटलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रेस्पेक्ट टू पीएम. ओके, तसंच एफ टी ला मी डेरिव्हेटिव्ह काढेन त्याचा विथ रेस्पेक्ट टू पीएन, दॅट वी गेट दिस टर्म. एफ ला डेरिव्हेटिव्ह ड्रॉ केला, यू हॅव टू पुट दिस टर्म. ओके, एफ टी विथ रेस्पेक्ट टू दिस पीएन, सो वी गेट दिस टर्म. लॅम्डा ऍज इट इज कन्सिडर केलं इथं, बट जर समजा मी ह्या ठिकाणी लॅम्डा मल्टिप्लाय केला तरी पर्टिक्युलर काही हरकत नाही. बट दॅट पर्टिक्युलर लॅम्डा इज अ कॉन्स्टंट टर्म अँड पीडी इज ऑल्सो कॉन्स्टंट. पीडीचा जर समजा आपण डेरिव्हेटिव्ह ड्रॉ केला तर तो काय येईल, डायरेक्टली 0 येणार आहे. सो वी गेट हिअर 0. ओके, कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे लॅम्डा बाहेर ब्रॅकेटच्या, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पीएल विथ रेस्पेक्ट टू पीएन मायनस derivative of pn with respect to pn, that is a 1. Okay, that is the 1 is there, is equal to 0 कन्सिडर करू आपण इथं. ओके, हा डेरिव्हेटिव्ह कसा काढला समजला? प्लीज टेल मी. हा, हे जे इक्वेशन आहे सिंपल, ह्या इक्वेशनला मी डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केलंय विथ रेस्पेक्ट टू पीएन ह्या पर्टिक्युलर इक्वेशनला. त्यामध्ये पीडी हा डायरेक्टली 0 झालेला आहे, कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून, आणि पीएन विथ रेस्पेक्ट टू पीएन दॅट इज 1. ओके, दॅट इज 1 इज देअर. हे इक्वेशन कसं आलं समजलं? डिफरन्शिएटिंग इक्वेशन, दिस वन 0 पर्यंत ह्या डिफरन्शिएट केलेलं लक्षात आलं? प्लीज टेल मी. हा, प्लीज टेल मी. डिफरन्शिएट केलं सिंपल, अगोदरच्या इक्वेशन सारखंच, इकॉनॉमिक लोड शेड्युलिंगचं विदाउट ट्रान्समिशन लॉसेस जसं इक्वेशन डिराइव्ह केलं, सेम तसंच इथं केलं. ओके, समजतंय? प्लीज टेल मी. हा, आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता आलेलं जे काही इक्वेशन आहे, ओके, आलेलं जे काही इक्वेशन आहे ते पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये लॅम्डा मल्टिप्लाय करून घ्या प्रत्येक टर्मला. ओके, लॅम्डा इज मल्टिप्लाइड विथ दिस वन अँड लॅम्डा इज मल्टिप्लाइड विथ 1, दॅट इज मायनस लॅम्डा. ओके, ऍज इट इज लिहा इक्वेशन, दिस डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ टी विथ रेस्पेक्ट टू पीएन प्लस लॅम्डा मल्टिप्लाय झाल्यामुळे इथं काय येईल, मल्टिप्लिकेशन मध्ये येईल हे टर्म, मायनस लॅम्डा मल्टिप्लाइड विथ 1, दॅट इज यू शुड हॅव टू कन्सिडर हिअर मायनस लॅम्डा इज इक्वल टू 0. इकडच्या साईडला काय आहे, 0 आहे, त्यामुळं
इकडच्या साईडला पर्टिक्युलर काय आहे, 0 आहे. सो वी गेट हिअर दिस मायनस लॅमडा गोज ऑन दिस साइड, यू शुड हॅव टू गेट अ प्लस लॅमडा इज देयर. ओके, सिंपल. हा जो मायनस लॅमडा आहे तो इकडच्या साईडलाच गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो वी गेट द इक्वेशन ऑफ लॅमडा. ओके, आता बघा, ज्या वेळेस ट्रान्समिशन लॉसेस तुम्ही कन्सिडर करत होतात त्यावेळेस पर्टिक्युलर इक्वेशन तुमचं डिफरंट आलेलं आहे, आणि ज्या वेळेस तुम्ही कन्सिडर विदाउट ट्रान्समिशन लॉसेस कन्सिडर करत होतात त्यावेळेस तुम्हाला इक्वेशन काय भेटलेलं होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 विथ रेस्पेक्ट टू P1 is equal to derivative of F2 with respect to derivative of P2. Okay, is equal to lambda. Okay, is equal to lambda. कन्सिडर करू आपण इथं. हे तुमचं अगोदरचं इक्वेशन होतं, आणि आता काय इक्वेशन भेटलंय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 विथ रिस्पेक्ट टू P1 प्लस लॅमडा डेरिव्हेटिव्ह ऑफ PL with respect to Pn. Okay, that is nothing but here, that is the final equation we get. Okay, lambda ची व्हॅल्यू काय आली मग, that is the final value. Okay, मग ह्या ठिकाणी n कन्सिडर करा सफिक्स, 1 कन्सिडर केला तरी चालतं, 2 कन्सिडर केला तरी चालतं, किंवा 3 कन्सिडर, जेवढे जनरेटिंग युनिट्स आहेत तेवढ्या पर्टिक्युलर जनरेटिंग युनिट्सचं लॅमडाची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. यू शुड हॅव टू सफिक्स 1. ओके, F1 कन्सिडर केला तर P1 कन्सिडर करा, PL ऍज इट इज राहील. ओके, PL मध्ये काही चेंज होणार नाही. बघा ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, दिस पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह ऑफ PL विथ रिस्पेक्ट टू PN इज द इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉसेस ऍट अ प्लांट EN. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ती पर्टिक्युलर व्हॅल्यू बघा, ओके, that value is nothing but here incremental transmission losses, and lambda is nothing but the incremental cost of received power. Okay, that is the Lagrange's multiplier किंवा incremental cost तुम्ही जी डिराइव करत होतात ती. ओके, लक्षात येते मग, incremental cost is equal to that is nothing but your lambda. Okay, getting this particular equation, please tell me. कंप्लीट इक्वेशन बघा, आता काही प्रॉब्लेम आहे का सांगा मला तिथं. ओके, एकदा तुम्ही चेक करा ते इक्वेशन. आणि काही प्रॉब्लेम आहे का सांगा मला.
ओके, गॉट दॅट पॉइंट. ओके, त्याचं पीडीएफ मी पीडीएफ मी पर्टिक्युलर त्या ठिकाणी तुमच्या ग्रुपवर मी शेअर केलेला आहे ऑलरेडी. ओके, हां. ओके, जस्ट वेट.